आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। चुकीचे आहे ऍक्च्युअली पोलिसांवरती पण वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आहे, हा दबाव नाही पाहिजे। हे सरकार मुद्दाम करत आहे आणि हे वातावरण मिरवण्याचं हे सरकार मुद्दाम चिघळू पाहत आहे। सरकार महाराष्ट्राचंच आहे, महाराष्ट्र मराठी माणसं आहोत, मराठीसाठी आपण मोर्चा काढतो, म्हणजे तुम्हाला कुठेही परवानगी दिलेत नाही। सरकार या ठिकाणी जबाबदारी वाटते तुम्हाला? बिलकुल ही पूर्ण जबाबदारी सरकारची आहे। सरकारने जाणून हे वातावरण तयार केलेलं आहे। सरकारने त्यांना मोर्चा काढायला दिला आणि आपल्या मराठी माणसांना दिलं नाही वाटतं? सरकार त्या दिवशी निवेदनाच्या माध्यमातून ते सगळे एकत्र आले होते, त्याचं रूपांतर त्यांनी मोर्चामध्ये केलं। त्या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नव्हता, परवानगी पण नव्हती आणि एवढे एकत्र येण्याचा विषय पण नव्हता। त्यांनी मुद्दाम वातावरण तयार केलं आणि सरकारने पण त्यांना बिनशर्त पडद्याच्या मागून त्यांनी सपोर्ट केलेला आहे। तसा मराठी माणसाला कुणालाही सपोर्ट केलेला नाहीये। हा मोर्चा शांततेत जाणार चुकीचे आहे। ऍक्च्युअली पोलिसांवरती पण वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आहे, हा दबाव नाही पाहिजे। हे सरकार मुद्दाम करत आहे आणि हे वातावरण मिरवण्याचं हे सरकार मुद्दाम चिघळू पाहत आहे। सरकार महाराष्ट्राचंच आहे, महाराष्ट्र मराठी माणसं आहोत, मराठीसाठी आपण मोर्चा काढतो, म्हणजे तुम्हाला कुठेही परवानगी दिलेत नाही। सरकार या ठिकाणी जबाबदारी वाटते तुम्हाला? बिलकुल ही पूर्ण जबाबदारी सरकारची आहे। सरकारने जाणून हे वातावरण तयार केलेलं आहे। सरकारने त्यांना मोर्चा काढायला दिला आणि आपल्या मराठी माणसांना दिलं नाही वाटतं? सरकार त्या दिवशी निवेदनाच्या माध्यमातून ते सगळे एकत्र आले होते, त्याचं रूपांतर त्यांनी मोर्चामध्ये केलं। त्या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नव्हता, परवानगी पण नव्हती आणि एवढे एकत्र येण्याचा विषय पण नव्हता। त्यांनी मुद्दाम वातावरण तयार केलं आणि सरकारने पण त्यांना बिनशर्त पडद्याच्या मागून त्यांनी सपोर्ट केलेला आहे। तसा मराठी माणसाला कुणालाही सपोर्ट केलेला नाहीये। हा मोर्चा शांततेत जाणार होता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।